नमस्कार मंडळी. हार्मोनियमच्या या नोटेशनवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता गणपती अत्यंत जवळ येत आहेत, तर विचार केला की एखादं नवीन गाणं गणपतीचं आपल्यासमोर नोटेशनचं सादर करावं. म्हणून गणनायका शुभदायका हे उषा मंगेशकर यांनी म्हटलेलं गाणं आता नोटेशन घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. आता याचं जे सुरुवातीचं म्युझिक आहे आणि कडव्याच्या मधली काही म्युझिक आहे, जे म्युझिक मला जमतात आणि वाजवता येतात, ज्याला मी व्यवस्थित न्याय देऊ शकतो नोटेशन काढताना, तेच म्युझिकचे पीस मी त्या गाण्यामध्ये इन्क्लूड करत असतो. जर मला असं वाटलं की हे म्युझिक पीस आपल्याला नीट येत नाही आहे, जमत नाही, तर मी ते इन्क्लूड करत नाही. सो तुम्हाला काही काही गाण्यांमध्ये जिथे म्युझिकल पीस मी नाही टाकलेत, तर तिथे आय वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट इट, एवढं फक्त मी सांगू शकतो. ओके, आता गणनायका शुभदायका हे जे गाणं चालू होतं, त्याच्या आधीचं जे म्युझिक आहे ते बघा कसं आहे. आधीचं म्युझिक, काळी एक, काळी एक ते वरची काळी एक, याच्यामध्ये या खालच्या प पासून सुरू होतं. खालचा प तुम्हाला वरती फ्लॅश होताना दिसतंच आहे म्युझिक म्युझिक पीस, आणि ते कडवं तुम्हाला दिसतंय वरच्या भागावरती नोटेशन. तर त्याला बघून बघा. इथे प सा रे सा सा नी प नी ग रे सा सा, प सा रे सा सा नी प नी ग रे सा सा. हे जर का आपण सितारवर वाजवलं तर अजून छान वाटेल बघा. ओके, सो हे असं साधारणतः पहिलं म्युझिक आहे. प सा रे सा सा नी प नी ग रे सा सा, आणि मग गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा. हे पहिली ओळ. सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरात. आता याचं नोटेशन बघा. नी खालचा आहे, तिथे खालच्या याच्यातला नी दाखवलं, त्यात टिंब दाखवण्याचं राहिलं, पण कोमल नी लागतो. बरं, कोमल नीचा प्रयोग आहे, कोमल गचा प्रयोग आहे. शुद्ध नी काही काही कडव्यांमध्ये एका ठिकाणी लागतो, 2 कडव्यांमध्ये एकाच ठिकाणी लागतो, पण इतर वेळी पूर्ण कोमल नी, कोमल ग याचा प्रयोग झालेला आहे. बघा, कोमल नी. गणनायका ने ने सारे रे सारे, गणनायका शुभदायका शुभ रे प प म ग म रे सा, रे प प म ग म रे सा, गणनायका शुभदायका. पुढे यावे तुम्ही गिरी कंदरा, म प प स स प प प नी म प, यावे तुम्ही गिरी कंदरा. सह्याद्रीच्या हृदयामध्ये, सह्याद्रीच्या हृदयामध्ये कसं आहे, म प प सा प प नी प म ग, सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा. ग म ग ग म मध प ग म रे सा, ग म ग ग म ग ग म मध प ग म रे सा. सी
आता पुन्हा एकदा फ्लोमध्ये बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसं सोपं नोटेशन आहे, तुम्हाला फार त्रास नाही होणार ते समजावून घेताना. बघा हां, पहिलं त्याचं जे संगीत आहे पहिलं, हे त्याचं पहिलं म्युझिक झालं. आणि आता गाणं, गणनायका गणनायका शुभदायका, यावे तुम्ही गिरिकंदरा, सह्याद्रीच्या हृदयामध्ये, लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका. तर ध्रुवपद आपल्या लक्षात आलंय पहिलं. आता पुढचं जे कडवं आहे त्याच्या आधी म्युझिक कसं आहे. आता जे म्युझिकल पीस आहे पहिलं कडवं, म्हणजे शिवनेरीच्या शिवशंभूचा सहवास पावन लाभला, त्याच्या आधीचं जे म्युझिक आहे छोटासा पीस, ते असं आहे, गम प गम रे नि सा सा. एकदम छोटा पीस आहे. सो दॅट साऊंड गोज लाईक दिस. सितारवर जर आपण बघितलं तर ओके. आणि आता कडवं बघा, कडवं जरा वरती जातं, ग पासून, कोमल ग पासून चालू होतं. आता कडव्याची सुरुवात बघा कशी होते, ग पासून, शिवनेरीच्या शिव शंभूचा. अगदी नोटेशन सरळ आहे बघा, ग ग म प प प प म प ध ध ध, सहवास पावन पावन, म प ग म म लाभला, शिवनेरीच्या शिव शंभूचा सहवास पावन लाभला, सुकडी तिरी. आता हे बघा, इकडे सुकडी तिरीला शुद्ध नी लागतो, म प प नि नि नि, तव मंदिरे, निध धनि सा नि सा, सुकडी तिरी तव मंदिरे, हो हो पुण्य संचय हा घरे. आता बघा, एकदा फक्त कोमलनी आहे, या सुकडी तिरी तव मंदिरी हो पुण्य संचय हा भला, याच्यामध्ये संचयच्या च ला फक्त कोमलनी आहे, बाकी ह्या ओळीमध्ये शुद्धनीचा प्रयोग आहे. बघा, सुकडी तिरी तव मंदिरे, हो पुण्य संचय संचय हा भला. आलं इथपर्यंत लक्षात. आता पुढे माझा आवाज जरा खालनं घेतो मी, गिरिजात्मजा. कसं, इथे पण शुद्ध नी, नि सारे सारे गिरिजात्मजा. परत, गिरिजात्मजा तव तव मूर्ती, सिंदूर चर्चित सुंदरा. बघा कसं, गिरिजात्मजा तव पप मूर्ती, नीप मग सिंदूर गम गग, सिंदूर चर्चित सुंदरा गणनायका. आले लक्षात. आता संपूर्ण कडवं बघा. आधी म्युझिक,
आले लक्षात आपल्या. सो ध्रुवपद पहिलं कडवं आणि आता दुसरं कडवं. जे दुसरं कडवं आहे त्याच्या आधीचा जो म्युझिकल पीस आहे, तुम्हाला तो फ्लॅश होताना दिसतोय वरती, तर तो म्युझिकल पीस आणि त्याच्यानंतरचं जे कडवं आहे ते आता बघूया. आधी म्युझिकल पीस बघा कसं आहे. प नि ग रे सा नि प नि नि म ग म रे ग सा रे नि सा ग म प. बघा कसा जर हळू वाजवतो. प नि ग रे सा नि प नि नि म ग म रे ग सा रे नि सा ग म प. तोडून या तिकडनं. आता बघा, आता हे सितारवर कसं वाजेल म्युझिक. आणि मग कडवं चालू होतं. आता कडवं जे पहिलं आहे ना, ॲक्च्युली ना सेम टू सेम चालेल. एखाद दुसरा शब्द कमी जास्त होतो, त्याचा फरक जाणवतो. आता बघा कसं आहे. तोडोनिया भव पाश हे. आता ते उषाताईंनी जो पाश शब्द घेतलाय तो थोडा खालनं घेतलाय. तोडोनिया भव पाश पा गम पद पाश हे भव काळ त्या गुंफातुनी. नोटेशन बघा. तोडोनिया गम प प प भव पम पा गम पद पाश हे भव काळ त्या गुंफातुनी. आता पुढचं. तपी मप तपी बैसले बहु कष्टले. सेम मगासारखंच. मप प नि 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 ध धनि सा नि सा. थोडा आवाज आता खाली घेतो. का व्यर्थ ते योगी मुनी प का व्यर्थते योगी मुनी. व्यर्थते योगीचा यो कोमलनी. हा परे रे सा नि ध धनि सा नि सा. का व्यर्थते योगी मुनी भक्ती तुझी निसारे सारे. आता परत आवाज वर नेतो. भक्ती तुझी सुखदायिनी तपका उगा मग आचरा. है ना कसं. भक्ती तुझी सुखदायिनी तपका उगा मग आचरा गणनायका. बघा कसं. आता पूर्ण कडवं न म्हणता मी वाजवून दाखवतो, छानपैकी ऐकून घ्या. हां पहिले म्युझिक. म्युझिक सितारवर. आणि मग कडवं जे चालू होतं ते.
मला खात्री आहे की हे पूर्ण गाणं आता जे गणपती आठवडाभरावरती आलेले आहेत तर त्याच्यात तुम्हाला वाजवून गाऊन याचा छान आनंद घेता येईल. छान प्रॅक्टिस करा, गणपती पुढे सादर करा. गणपतीला आनंद झाला की तुम्हाला आनंद झालाच है ना. तर आनंद घ्या, छान वाजवून बघा आणि तुम्हाला जर खूप आनंद झाला तर मला अभिप्राय कळवा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या नोटेशनसाठी. धन्यवाद.